नामपूर येथे कडकडीत बंद, आक्रोश मोर्चास हजारोंच्या संख्येने उसळला जनसागर। डोंगराळे तालुका मालेगाव येथील चिमुरडी यज्ञा जगदीश तुसाने या बालिकेवर अत्याचार करून दगडाने ठेचून खून करणाऱ्या विजय खैरनार या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नामपूर येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला। नामपूर बंदची हाक दिली। सकाळपासूनच व्यापारी वर्गाने बंदमध्ये सहभाग नोंदवला। सकाळपासूनच बस स्थानक, पेट्रोल पंप, नथुराम गल्ली, सराफ बाजार, शिवमगर परिसरात शुकशुकाट जाणवत होता। 4 वाजता साक्री चौफुल्ली येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। विविध सामाजिक संघटना, विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या। बस स्थानक, पेट्रोल पंप, शिवनगर, मोक्षगंगा चौक, आशीर्वाद चौक, नथुराम लेन, बस स्थानक परिसरात यज्ञाला श्रद्धांजली वाहण्यात आली। या आक्रोश मोर्चाला महिलांची संख्या लक्षणीय होती। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करून या नराधमास त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांनी घेतला। यामध्ये सर्व सामाजिक संस्था, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिमुरडी यज्ञास श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, बागलाण। जर गोष्ट भविष्यात अशी ही विकृती जर जिवंत राहिली, माझी सगळ्या महाराष्ट्रीयन मराठी लोकांना नाही तर सगळ्या भारताला एक विनंती आहे नागरिक म्हणून की आपण जो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता, आज जे छत्रपती शिवाजी महाराजांची रांजणगावच्या पाटलाशी जे शिक्षा केली तिची गरज आज भासू लागली असं मला वाटतं। कारण की रांजणगावच्या पाटलाने एका गरीब कुटुंबाच्या बाईवर हात टाकला आणि स्वतःच्या सैन्याला सांगितलं की त्याला उचलून आणा आणि उचलून त्याचे हातपाय जेव्हा कलम केले, फाशी दिली नाही, हातपाय का कलम केले आणि त्याचे हातपाय कलम केल्यानंतर त्याला पट्टी वगैरे देऊन ते हातपाय चांगले झाल्यानंतर रोज त्या चावडीवर नेऊन ठेवायचे आणि लोक बघायचे की असं केल्यानंतर कुठली शिक्षा होते। माझं तर मत आहे त्याचे हातपाय कलम केले पाहिजे आणि तो त्या चौकात त्या गावात बसवला पाहिजे। येणारे जाणारे लोक त्याचा इतिहास काय होता हे बघतील आणि भविष्यात अशी हिंमत कोणी करणार नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संस्कृती रोवली होती, गांजाची शेती उपटून तुळशीचा मळा तयार केलेला होता, आज भविष्यात तो तुळशीचा मळा उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे। हे भविष्यात सगळ्या तरुणांना, सगळ्या जाती धर्मांना आपल्याला एकत्र यावं लागेल आणि अन्यायाच्या विरोधात, अत्याचाराच्या विरोधात या गोष्टी सामूहिक संघटन करून ठेचल्या पाहिजे। आपण कायदा म्हणून चालणार नाही, तर सामूहिक कुठलाही अन्याय अत्याचार असो, कुणाही असो, कुणाच्याही मुलीबाळीवर असो, तर आपण हा ठेचून काढला पाहिजे। आज डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी असं का केलं होतं याचं उत्तर आज इथे मिळालं आहे। किती दिवस मेणबत्त्या आपण पेटवणार जोपर्यंत या शासन या सारख्या अपराधांना कडक शिक्षा करत नाही, भर चौकात त्याचे तुकडे करत नाही, तोपर्यंत दुसऱ्या अपराधाला त्याची भीती बसणार नाही। म्हणून एकच निवेदन करते की याला नुसती फाशीची शिक्षा व्हायला नको, याची भर चौकात याचे प्रत्येक हाताचे, बोटाचे, प्रत्येक अवयवाचे तुकडे पाडले पाहिजे आणि मग ते पेटवले पाहिजे। अशा प्रकारची फाशीची शिक्षा झाली तरच माझ्या सगळ्या आतापर्यंत अत्याचार झालेल्या बहिणींना न्याय मिळेल। मेणबत्त्या पेटवणं बंद करा। आपण शिवरायांच्या राज्यातल्या वाघिणी आहोत, तर आपण लढायला शिकायचं आहे इथून पुढे। त्यामुळे संघटित राहा। नेहमी कुठल्याही प्रमाणे हे माझं काम नाही, ते माझं काम नाही, एकमेकींच्या मदतीला धावून जा, तर कदाचित हा प्रसंग आपल्यावर ओढवणार नाही। प्रत्येकीने जागरूक राहा। जिथे कुठे वाईट प्रसंग दिसतोय तर ते प्रशासनाला कळवा। चूक कधी कधी आपली पण होते, अनेक असे झालेले विषय आपण दाबून ठेवतो,
प्रशासनापर्यंत जाऊ देत नाही आणि नंतर आपण प्रशासनाच्या नावाने अनेक प्रकारे हे करतो। तर एकच विनंती आहे की जोपर्यंत या अपराधाला शिक्षा भेटत नाही तोपर्यंत श्रद्धांजली खऱ्या अर्थाने वाहिली जाणार नाही। झालेली घटना अतिशय अमानुषपणे झालेली आहे। यज्ञ हिच्यावर झालेला अत्याचार व त्यातून झालेला तिचा निर्गुण खून हे अतिशय काळीमा फासणारं एक कृत्य झालेले। त्या नराधमास लवकरात लवकर फाशी देऊन त्याला 2 ते 3 दिवसात शिक्षा दिली गेली पाहिजे अशी आम्ही निवेदन देत राहिलो। शिक्षा झालीच पाहिजे, तर आम्ही सगळ्या महिला भगिनी मिळून त्याला ताब्यात घेऊन जसं त्या मुलीबरोबर शिक्षा दिली नाही केली तसं आम्ही करू शकतो। चिमुकलीवर प्रकार झालाय त्याचा आम्ही सर्व द्वेष करतो आणि आज आम्ही नागपूरमध्ये आम्ही रॅली काढली त्याच्यासाठी तिला न्याय भेटावा याच्यासाठी आणि त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। मोर्चाला सुरुवात होणार आहे याची दक्षता घ्यायची। शिवाजी महाराजांच्या काळात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आपण सर्व पर्यायाने इथे जमलेलो आहे। मित्रांनो, प्रत्येकाची कळकळ आहे की त्या चिमुकलीला आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।